पुढच्या बुलेटिनमध्ये अशाच काही बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर सोबतच रत्नागिरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा, तर कोल्हापूर घाट, गडचिरोली, नागपूर आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट। आजही ठाण्यासह नवी मुंबई आणि रायगडमधल्या शाळांना सुट्टी। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली सोबतच साताऱ्यातील शाळाही आज बंद। कालच्या कोळंब्यानंतर आज मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावर लोकल सुरू। मध्य रेल्वेवर लोकल उशिरानं, ट्रॅकवरून पाणी ओसरल्यामुळे मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे पुण्यातील एकता नगर भागात भरलं पाणी। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीतील दत्त मंदिर पाण्याखाली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे 14 तर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी। मला माहीतच नाही विषय, या स्थानिक निवडणुका असतात, मला खरोखर माहीत नसेल तर मला प्रश्न विचारू नका। संजय राऊतांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावरती बोलणं टाळलं। निकालाबाबत माहिती नसल्याची दिली प्रतिक्रिया। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जनता दरबारावेळी अज्ञाताकडनं हल्ला। नातेवाईक तिहार तुरुंगात असल्यामुळे सुटकेची मागणी करताना घडला प्रकार। आणि सीपी राधाकृष्णन यांनी भरला उमेदवारी अर्ज। राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार। पंतप्रधान मोदींचीही उपस्थिती। सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधनं। नाशिकच्या इगतपुरीमध्ये वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कातोरे वस्ती इथले रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे या आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटलाय। विद्यार्थी आणि नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासनानं अजूनही शाळांना सुट्टी काही जाहीर केलेली नाही। नाशिकच्या इगतपुरी इथली ही दृश्य आहेत। मुलं याच साचलेल्या पाण्यातनं, आलेल्या पुराच्या पाण्यातनं शाळेमध्ये जात आहेत। त्यांचे पालक त्यांना घेऊन जाताना दिसत आहेत। नाशिकच्या इगतपुरीतील वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कातोरे वस्ती हे सगळे रस्ते पाण्याखाली गेलेत, मात्र तरी देखील शाळांनी सुट्टी दिलेली नाहीये। या आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क पूर्णपणे तुटलाय। विद्यार्थी आणि नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला आहे। प्रशासनानं मात्र शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाही। तर नाशिकमधले इगतपुरी इकडची ही दृश्य आहेत। आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटलेला आहे, मात्र या भागामध्ये पूर जरी आलेला असला, पुराचं पाणी जरी रस्त्यावरती साचलेलं असलं तरी देखील शाळांना काही सुट्टी नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना याच पाण्यातनं शाळेत जावं लागतंय। तर मुंबई नाशिक महामार्गावरती जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली। घाटमाथ्यावरती होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली असून महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत आणि स्वतः हाताने दरड बाजूला केली। त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। या घटनेमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। लक्ष्मण, या घाटामध्ये ज्यावेळेला दरड कोसळली होती त्यानंतर आताची काय स्थिती आहे? रस्ता मोकळा झालाय का? श्वेता, खरं तर नाशिकच्या घोटी, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर
या 3 तालुक्यांमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय. आता देखील या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्या पावसामुळे या सगळ्या भागातील जनजीवन जे आहे ते बऱ्यापैकी विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विशेषतः इगतपुरी तालुक्यातील वाघाचा झाप, मेंगाळ झाप आणि कातोरे वस्ती हे जे 3 वाड्या वस्त्या आहे, या 3 वाड्या वस्त्यांचा इगतपुरी शहराशी जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. कारण या भागाला जोडणाऱ्या पुलावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे आलेलं आहे. आपण जर काही वेळापूर्वीची दृश्य बघितली तर त्या दृश्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की जी शाळकरी मुलं आहे त्यांना घरी घेऊन येताना पालकांची दमछाक होतीये. या पुराच्या पाण्यातून या मुलांना, शाळकरी मुलांना बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.